नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5-10 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आकार आपल्याला द्यायचा आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. नंतर गळ्याचा आकारसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अगदी व्यवस्थित असं हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि आपल्याला आता पूर्ण अस्तर सगळीकडनं जॉईन करून घ्यायचं आहे. कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे अस्तर आपल्याला पूर्ण सगळीकडनं जॉईन करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्या पद्धतीने सगळीकडनं आपण अस्तर जॉईन करून घेतलं. आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. जिथे जिथे आपल्याला एक्स्ट्रा कपडा दिसतो तो सगळा कट करायचा आहे. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. ह्या पद्धतीने आपण इथे पॉईंट टाकायचा आणि खाली 1/2 इंच रुंदीला वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. आता एक पट्टी घ्यायची आहे आपल्याला. ती आपण इथे कॉन्ट्रास्ट क्रॉस पट्ट्या काढणार आहे. कॉन्ट्रास्ट त्या पट्टीचीच आपण इथे पायपिंग पण करणार आहे आणि गळ्याला सुद्धा पायपिंग करणार आहे. म्हणून आपण ह्या क्रॉस पट्ट्या थोड्या जास्त काढून त्याची जॉईन करून लांब पट्टी तयार करणार आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या जॉईन करायच्या आहे. क्रॉस पट्ट्या असल्या तर नेहमी ह्या पद्धतीने जॉईन करायच्या, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी जॉईंट होती. एक पट्टी सरळ ठेवून त्याच्यावरती एक उभी ठेवायची आणि तिरपी टीप मारायची. ह्या पद्धतीने टीप मारली की छान अशी पट्टी आपली तयार होते. आता ह्या पट्टीला आपण एका बाजूने असं फोल्ड करणार आहे. फोल्ड करून झालं की तीच पट्टी आपल्याला कमरेला आणि गळ्याला पायपिंग म्हणून वापरायची. बघा, ह्या पद्धतीने आपण ही पट्टी लावून घ्यायची आहे. आता ह्या पट्टीला आपल्याला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तितकी फोल्ड करायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची, म्हणजे छान अशी पायपिंग इथे तयार होते. गळ्याला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि छान छान व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघा, इथे छोटे छोटे कट मारायचे आहे, म्हणजे आपल्याला पायपिंग अगदी छान येते. आता हा कपडा असा मध्ये फोल्ड करायचा आणि जितकी जाड बारीक तुम्हाला पायपिंग हवी तितकी पकडून बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची. एकदम सुंदर अशी पायपिंग इथे आपली तयार होणार आहे. बघा, छान अशी पायपिंग आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण लेस घ्यायची. इथे तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा वापरू शकता. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला लेस अशी लावून घ्यायची पूर्ण गळ्याला.
लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एक बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. खूप सोपी आणि सिंपल अशी डिझाईन आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी बनवली ते. पूर्ण गळ्यावरती लेस लावून झाली की आपल्याला पुन्हा लेस घ्यायची आहे आणि इथे आपल्याला ब्लाऊजचा एक सेंटर काढून घ्यायचा, एक रेष मारून घ्यायची खडूनी, म्हणजे लेस लावायला सोपं जाईल. आता इथून आपल्याला लेस लावायला सुरू करायचं. बघा ह्या पद्धतीने अशी वळवून ती खाली कमरेच्या इकडे आपल्याला घेऊन यायची. ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून ही लेस पूर्ण करायची. लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे छान अशी फिनिशिंग लेसला येते. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. बरोबर जी रेषा मारली ना तिथे बरोबर तो सेंटर जुळला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेसला नेहमी डबल शिलाई मारायची म्हणजे छान फिनिशिंग लेसला येते. आपली लेस सुद्धा लावून झालेली आहे. आता कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आपल्याला. 6 चौकोन घ्यायचे. बघा इथे साधारण 4x4चे चौकोन आहे, त्याला ह्या पद्धतीने त्रिकोण बनवायचा आणि असं हाताने चुन्या करून इथे शिलाई मारायची. त्याचं पान तयार होतं. बघा ह्या पद्धतीने असे 6 पानं आपल्याला बनवून घ्यायचे आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता हे पान आहे ना आपल्याला घ्यायचे आणि ह्या पद्धतीने असे बरोबर त्याचं फूल तयार करायचं आहे. तुम्ही 5 लावा किंवा 6 लावा. बघा ह्या पद्धतीने त्याचं फूल तयार करून तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई मारता येत असेल तर ठीक, नाही तर मग पिना लावून घ्यायच्या आणि व्यवस्थित शिलाई मारून इथे हे फूल पॅक करून घ्यायचं, किंवा तुम्ही सुई दोऱ्याने शिवून घेतलं तरी चालेल. बघा ह्या पद्धतीने आपले फूल लावून झालेले आहे. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि सुंदर असे लटकन इथे आपण बनवणार आहे. दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे आपण इथे घेतले. ह्या पद्धतीने त्याला पान बनवायचे. जसं आपण ते फुलाला बनवलं तसंच पान इथे बनवायचं आहे आणि बरोबर ह्या पद्धतीने ठेवून बघा कपडा फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची. पुन्हा ओपन करून हा त्रिकोण शिलाई मारून घ्यायचा. त्याच्यावरती जी गळ्याला लेस लावली तीच लावायची म्हणजे सुंदर असं लटकन इथे तयार होतं. ह्या पद्धतीने नॉट ठेवून फोल्ड करायचं आणि शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. दुसरंही लटकन आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर लटकन आपलं तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो, अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, छान छान डिझाईन्स बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन मैत्रिणी जरी कोणी आपलं चॅनल बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने हे दुसरे लटकन आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला दोघंही नॉड वरतून 2.5 इंच मोजायचं आणि जॉईंट करून घ्यायच्या. ह्या पद्धतीने आपली डिझाईन झालेली आहे आणि सुंदर असं एक शोचं बटन आपल्याला इथे लागणार आहे. ह्या पद्धतीने एक बटन इथे ठेवून शिवून घ्यायचं किंवा चिपकवून घ्यायचं. छान अशी डिझाईन आपली तयार झाली अगदी कमी वेळात. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.